नमस्कार, मी डॉक्टर मनीषा संजय गाडेकर. आमचे आरेफाटा येथे महेश मेमोरियल हॉस्पिटल आहे. आज आमच्याकडे महेश मेडिकल्स आणि सोशल फाउंडेशन तसेच जीविका फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे गर्भाशय मुखाचा कॅन्सर आणि त्याबाबत येणारी HPV लस ह्याच्याबाबत जे काही गैरसमज समाजात आहेत त्याच्याबद्दल एक मार्गदर्शनपर कार्यक्रम ठेवला आहे. यामध्ये बरेच तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत. त्यामध्ये डॉक्टर अमोल डोंबळे, कॅन्सर सर्जन, सिक्युअर हॉस्पिटल आरेफाटा, तसेच डॉक्टर गौरव जयस्वाल, TGH ऑन्को हॉस्पिटल तळेगाव दाभाडे, तसेच डॉक्टर अर्पिता डेरे मॅडम, युनिक हॉस्पिटल आरेफाटा, तसेच डॉक्टर कल्याणी गाडे मॅडम, सार्थक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मनसर, आणि डॉक्टर प्रसाद शिंगोटे सर, डॉक्टर शिंगोटे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अध्यक्ष, तसेच JTMPचे आमच्या मेडिकल डॉक्टर्सचे असोसिएशन असे त्याचे अध्यक्ष आहेत. ते असे 5ही तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला उपलब्ध आहेत. आज जे यूट्यूबवर सोशल मीडियावर HPV व्हॅक्सिनबद्दल बरेच चुकीचं आहे, चांगलं आहे, असे वेगवेगळे गैरसमज आहेत. तर ती घ्यावी की नाही घ्यावी ह्यापासून सुशिक्षित लोकांमध्ये सुद्धा संभ्रम झाला आहे. तर तो संभ्रम दूर व्हावा आणि खरी सायंटिफिक म्हणजे शास्त्रज्ञ ज्या पद्धतीने काम करून जी लस आणतात, जसं आपल्याकडे पूर्वी देवीची लस, गोवर लस, कांजिण्यांची लस होती, ती आली तेव्हासुद्धा असाच गदारोळ झाला असावा असं म्हणजे आमची आजी वगैरे सगळे सांगतात की बाबा त्या काळी असंच व्हायचं की लस घेऊ नका, असं नका. पण ही लस का घ्यावी आणि का घेऊ नये किंवा कोणी घेऊ नये, तिचं वयोमर्यादा किती आहे, ह्या सर्व संदर्भात अतिशय सविस्तर माहिती आणि त्याचा आपल्याला पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन म्हणजे डेमो दाखवणार आहे, त्याचे डायग्रॅम सगळ्या सहित आपल्याला अतिशय शास्त्रशुद्ध माहिती मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त महिला भगिनींनी म्हणजे माता भगिनींनी म्हणजे 9 ते 14 वर्षाच्या मुलींना काहीच समज नसते, पण त्यांच्या आई वडिलांना जी आपण मार्गदर्शन करू त्यानुसार ते लस घ्यायची की नाही ते ठरवतील.